आज उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथे पावसाचा जोर राहणार, तर येत्या 3 ते 4 दिवसात राज्यातून मान्सून परतणार. मुंबईत आजपासून 3 दिवस पाणी कपातीचं संकट, जलशुद्धीकरण केंद्रातील कामासाठी घेतला निर्णय. सणासुदीच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाणी टंचाईचं संकट, शटडाऊनमुळे 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा, नागरिकांची होते गैरसोय. सोन्याच्या दरात वाढ कायम, 4 दिवसात 1,800 रुपयांची वाढ, जीएसटीसह आता 1,22,800 रुपये सोनं प्रतितोळा. अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार का, याची उत्सुकता. शिंदेंच्या कार्यकाळामध्ये दिलेल्या मदतीपेक्षा 2 ते 5,000 रुपये अधिक मदत जाहीर करणार. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी. ॲडव्होकेट असीम सरोदे यांची एक्सपोस्टद्वारे माहिती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे सेनेकडून चाचपणी सुरू. निवडून येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणार. शिवसेना 110 ते 114 जागांचा आकडा महायुतीकडे ठेवणार. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचं मूक आंदोलन, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार सुद्धा आक्रमक. नाशिकमधील शेतकऱ्यांच्या मालकीच्या सह्याद्री फार्मनं भरला 54 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स. 14 वर्षांमध्ये सरकारच्या तिजोरीत तब्बल 218 कोटी रुपयांच्या कराचा भरणा. 2 लाखांसाठी तगादा लावल्यामुळे विषारी औषध पिऊन नवविवाहितेची आत्महत्या. सांगलीच्या इस्लामपूरमधली घटना, 66च्या 5 जणांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.